गुड मॉर्निंग व्हिएतनाम. आणि अशा तऱ्हेनं आपण लँड झालो तो नायबाई एअरपोर्ट हॅनॉय. आणि वैभव वायफाय घेण्यामध्ये बिझी आहे. आणि छान होती फ्लाईट, मस्त लँड झालं विदाउट एनी हेडॅक. आणि फायनली वी लँडेड ऑन नायबाई एअरपोर्ट हॅनॉय. आणि थोडासा इकडे पाऊस आहे हॅनॉयमध्ये. आणि सकाळी 6 वाजलेत आणि 6 वाजता आपण लँड झालो आहे. 12ची फ्लाईट होती आणि अगदी व्यवस्थित सेफली लँड झालेला आहे. आणि आता आपण वाट बघतोय तो आपल्या पिकअप कार जी येणार आहे. आपण इथलं एक लँड पॅकेज घेतलेलं आहे, तर ती पिकअप कार येईल आता. आपण लेट्स सी. वैभव का मग कसं काय होतं प्रवास? एकदम सुंदर. ड्रायव्हर थोडा नवीन होता पण चांगली चालवली त्याने. फ्लाईट खूप कंजेस्टेड होती. वेजेट एअरलाईनचा तो थोडा प्रॉब्लेम आहे, फ्लाईट कंजेस्टेड होती, पण ठीक आहे. गुड मॉर्निंग. आपण पोचलेलो आहे हॅनॉयमध्ये आणि लँडिंग केल्यानंतर जवळपास इंडियन टाईम 6 वाजता आपण लँड केलं. आणि आता हॅनॉयमध्ये वाजतायत 7:30. आणि आपल्याला पिकअप केलेलं आहे भावानी. हा गोरा गोरा भाऊ यानं आपल्याला पिकअप केलेलं आहे. आणि आता आपण जाणार आहे ते हॉटेलला. आणि मस्त शिस्तप्रिय लोक आहेत व्हिएतनाममध्ये. आणि खूप छान रस्ते, खूप छान आहेत, शिस्त आहे. थोडा पाऊस आहे इकडं, वादळ तुम्हाला तर माहितीच आहे, इथं खूप वादळ आलं होतं. आणि आपलं प्लॅनिंग असंच असतं जरा थोडंसं हटके. सो या सगळ्या ह्याच्यात आपला टूर आज सुरू झाला आहे. आज बहुतेक हॅनॉय सिटी टूर असणार आहे. आणि उद्या आपण हॅलॉंग बे आणि निनबिन. तर हॅनॉय सिटी खूप सुंदर सिटी आहे, खूप छान देश आहे. आणि यस, थोडासा पाऊस पडतोय. आणि वी आर व्हेरी एक्सायटेड फॉर द रेस्ट ऑफ द टूर. आणि महाराष्ट्रामध्ये जसं पुणे टू व्हीलरसाठी फेमस आहे, तसं व्हिएतनाम हा टू व्हीलरसाठी खूप फेमस आहे. टू व्हीलर्स, खूप जास्ती टू व्हीलर्स दिसतील तुम्हाला. आणि हा रेनकोट, हा पॉन्चो एका रंगात रंगल्यासारखे दिसतात सगळे आपल्याला. तर खूप युनिक अशी गोष्ट आहे यांची. आणि एका बाजूला छान व्यवस्थित सायकल गाडी चालवतात ते लोक. ही टूरसाठी इथं अशी लिमोझिन ग्रुप टूरसाठी वापरतात. कोंबड्याचा. गुड मॉर्निंग हॅनॉय. तर आता आपण निघालेलो आहे, पोचलेलो आहे हॉटेलला. हॉटेलला म्हणजे लेनमध्ये आपलं हॉटेल आहे. आणि 2-5 मिनिटात आपण हॉटेलला पोहोचणार आहे. कार आतमध्ये येत नाही, त्याच्यामुळे मॉर्निंग टाइम इन हनोई.
सो फायनली सापडलेलं आहे हॉटेल. सकाळ सकाळ लवकर दिवस सुरू झालेला आहे इकडे. आणि दिस इज एन्शंट लेन हॉटेल. हे आपलं हॉटेल आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आजची आपली सकाळ खूप खास आहे कारण ती होते हॅनोईमध्ये आणि आपण आता ओल्ड क्वार्टर एरियामध्ये. आणि एन्शंट लेन हॉटेलमध्ये आपलं चेक इन झालेलं आहे, पण आपल्याकडे आहे डॉलर. ते डॉलर आता एक्सचेंज करायचे आहेत व्हिएतनामीज डॉंगमध्ये. आणि सिम कार्ड पण घ्यायचं आहे कारण सिम कार्ड आणि याच्याशिवाय इथं काही पॉसिबल नाही. सो आपण आता बघूया. इथं लँग्वेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे. तर लेट्स सी आता कसं होतं आहे ते, कारण माहिती नाही आता कुठे जायचं आहे आणि काय. पण सकाळी खूप धावपळ इकडे बघायला मिळते. अगदी पुण्यात लक्ष्मी रोडला असल्यासारखा भास होतो इकडं. तर मला वाटते आता लेट्स सी काय होतंय बघूया. होय होय, गर्दी 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 गर्दी. तर ओल्ड क्वार्टर एरिया आहे हा. आणि व्हिएतनामीचे जे स्ट्रीट्स आहेत, रस्ते आहेत, ते खूप बिझी आहेत. आणि बघूया आपल्याला कुठे डॉलर एक्सचेंज करायला मिळतोय. सिम कार्ड, मनी एक्सचेंज. दुकानं थोडं बंद दिसत आहेत. हे काय ऐकत नाहीत बाबा. हे टू व्हीलरवाले गाड्या डेंजर चालत होता. पुण्यासारखी परिस्थिती इथं. पण एक हे दुकान तर बंद आहे. होय, तर हे सगळे बिझी रस्ते आहेत. तुम्हाला इकडे सगळी चेहलपेल, मॉर्निंग ब्रेकफास्ट, इकडे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. बघूया आता. इकडे एक दिसतंय. होय, वी नीड ज्वेलरी शॉप. नो, दिस इज नॉट. भाऊ, वी नीड अ ज्वेलरी शॉप. वाव, स्कूल दिसतंय. स्कूल आहे. आणि ही व्हिएतनामची शाळा आहे. हाय हॅलो. पोरं भारी येतात, लहान मुलं भारी दिसतात. ते रस्त्यावर सगळे तुम्हाला शॉप्स उघडलेले दिसतील. आणि हे स्कूल आहे. हो, चेस कॉम्पिटिशन. आपण बघूया आतमध्ये काय चाललंय यांचं.
फायनली एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये विचारल्यानंतर आपल्याला समजलंय की के सर्कल या गल्लीमध्ये आपल्याला भयंकर पाऊस सुरू झालेला आहे. आपलं टायमिंग जे आहे ते पुन्हा एकदा चुकलेलं आहे. हा, इथं सगळी गोल्ड शॉप्स आहेत. विल गेट डाऊन 100%. टू व्हीलरवाले डायरेक्ट अंगावर येतात. टू व्हीलरवाले डायरेक्ट अंगावर येतात. असे शॉप्स आहेत. गोल्ड शॉप पण गोल्ड शॉप आहे का? थांबा वेट, आपल्याला गोल्ड शॉप मध्ये जायचं. हां, गोल्ड शॉप मध्ये चला पुढे. गाड्याला डेंजर चालवतात लोक. गाड्या खतरनाक चालवतात लोक. गोल्ड शॉप तर हे पण नाही, पण दुकान मोठं आहे. एक शॉप दिसतंय पण आपल्याला गोल्ड शॉप बघायचंय बॉय. ज्वेलरी शॉप, ज्वेलरी. हा, दिस इज ज्वेलरी. हां, हे ज्वेलरी, ज्वेलरीच लिहिलं इथं. एक दोन ठिकाणी विचारू का रेटचे शोधताय? हां, या बरं विचारू यांना. किती रेट आहे बघा, कसा रेट मिळणार मला. रूड पीपल. हां, पुढं थांबा, घेऊन टाकायचं नाही. थांबा, आपण काय करू, ज्वेलरी दिसलं पाहिजे. इथे इथे बघू बरं, हे नक्की काय आहे. तर एक्सचेंजसाठी कोणत्याही ज्वेलरी शॉपमध्ये तुम्ही येऊन इकडे एक्सचेंज करा. एअरपोर्टवर एक्सचेंज करू नका, रेट मिळत नाही एवढा चांगला. आपण ज्वेलरी शॉपमध्ये केलेला आहे तर $100 आपल्याला रेट मिळाला आहे. तो जवळपास किती? 27,50,000 आमच्याकडे आहेत. म्हणजे लखपती झालेला आहे भाऊ, लखपती. आणि हे व्हिएतनामी डॉंग्स आहेत आणि आज आम्ही लखपती आहोत व्हिएतनाममध्ये. येस. तर आता पुढचं टार्गेट आपलं सिम कार्ड. आता आपण बघूयात की सिम कार्ड कुठे मिळेल ते. सिम कार्ड आपण घेतलेलं आहे. हे विनाफोन 5G हे सिम कार्ड आहे. हे बहुतेक सगळ्या ठिकाणी चालतं. आणि एअरपोर्टवर सिम कार्ड न घेतलेलं बरं. तुम्हाला चांगल्या रेटमध्ये सिम कार्ड कोल्ड क्वार्टरमध्ये तुम्हाला मिळेल. हे आम्हाला जवळपास ₹500 10 दिवसांसाठी. आणि 5GB सॉरी 5G आहे. आणि हाऊ मच GB डेटा इज दॅट पर डे? पर डे 5 GB 5GB. ओके, गुड. सो 5GB डेटा आपल्याला सकाळी आम्ही पर डे आहे. सो येस, गुड. सकाळी सकाळी हे मार्केट आपल्याला बघायला मिळेल. कोंबड्या आहेत.
हॅनॉईमध्ये बाजार भरलेला आपल्याला बघायला मिळतो आणि पण जो जातो तो ट्रेन स्ट्रीटला. तर हा ट्रेन स्ट्रीट आहे आणि ट्रेन स्ट्रीटवरचा जो उत्साह आहे तो काही अजबच आहे. इकडे बघता येईल तुम्हाला की हे जे कॅफे हे कॅफे एकदम रोडच्या कडेला आहेत आणि इथून जेव्हा ट्रेन जाते ती काही मजा और वाव. सो दिस इज हॅनॉई. तर आपला टूर आपण स्टार्ट केलाय. इकडे बघा आपला टूर आपण स्टार्ट केला आणि आता आपण परत एकदा ट्रेन स्ट्रीटला जाणार आहे जिथं आपल्याला पाहायला मिळेल ट्रेन. बघूया आता काय होतंय. खूप पाऊस होता इकडं आणि दुपारी पाऊस असल्यामुळं आपण पावसातच थोडंसं फिरलो. आता थोडंसं वातावरण खूप छान आहे आणि लेट्स सी आता आपण जाऊयात. This is Mr. Min. Yes. Your name is Min. Yes, my name is Min. Yeah, so Min is our tour guide. Yeah. So he will guide us throughout our tour. Yeah, and you can stop here. चालतच फिरायचं परत. So this is the Hashung Street. Hashung Street. So over here, this street is famous for buying jewelry, exchanging money. You know, if you want to exchange dollars to BND or other type of currency, you can come here. There are a lot of shops in here. Jewelry shops. Jewelry, money, gold, silver, kind of stuff. Yeah. तर इथं ज्वेलरी शॉप्स आहेत जिथून आपल्याला करन्सी एक्सचेंज करता येईल. जसं आता मिनने सांगितलं इथून आपल्याला एक्सचेंज करता येईल. अरे गाडी भयंकर चालवतात हे लोक. गाडी डेंजर चालवतात. आणि व्हिएतनामची जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर हे लोक खूप कष्टाळू आहेत आणि लढवाई आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ 20 ते 25 वर्ष अमेरिकेसारख्या राष्ट्राला यांनी खूप झुंजवलं आहे. आणि होचिमिन जे की या लढ्याचे प्रमुख होते. तुम्हाला माहितीच आहे की सेगॉन जे पूर्वी होतं नाव त्याचं होचिमिन सिटी केलं परत. आणि ती पूर्वी जी साऊथ व्हिएतनाम आहे त्याचं कॅपिटल होतं ते आता शिफ्ट करून ते आता हॅनॉईला आलं आहे. आणि येस होचिमिन इज लाईक महात्मा गांधी इन इंडिया. तो ते लोक खूप मानतात त्यांना आणि त्यांच्या करन्सीवर पण होचिमिनचा आपल्याला फोटो बघायला मिळतो. सो येस हा थोडासा व्हिएतनामचा इतिहास आहे आणि छान कंट्री आहे. क्राऊडी आहे. टू व्हीलर खूप आहे तिथं पण ठीक आहे. मजा आहे. चहलपहल आहे आणि वेळ आहे संध्याकाळची खूप छान. Center of the city, and this is where the station is headed. हो. Yeah, and the other side headed to the bridge. So if the train is coming from this side to over here, this means it's coming back to the cities. Oh. And it come from this side to the other side. Going out of the city. Yeah, it's going out of the city. Yeah. Wanna walk down here a bit? Yeah. आपण आहोत हॅनॉईमध्ये ट्रेन स्ट्रीट आणि हा गजबजलेला तुम्ही भाग बघता येईल. इथून ट्रेन पास होणार आहे आणि ही ट्रेन जाते या स्ट्रीटवरून आणि दोन्ही बाजूला तुम्हाला दिसतं की इथं कॅफेज आहेत आणि ट्रेनचं 3:30चं टायमिंग आहे. आपण आलो आहे आता तिथं 3:30 वाजता ट्रेन आहे. आपण बघूया. इथं सगळं गोंधळ म्हणजे तुम्हाला पूर्ण क्राऊडेड आहे आणि दोन्ही बाजूनी जे आहेत लोक इथं बसलेले आहेत. इथं तुम्हाला बघायला मिळतं आणि खूप गजबज आहे इकडे सगळीकडे आणि खूप क्राऊडेड. खूप जास्त मस्त वाटतं इथं
आणि ट्रेन जाताना जो माहोल होणार आहे आपण बघूयात आता की आपण इन्स्टावर बघितलेलं आहे इथून ट्रेन जाताना ते खूप छान दिसतं. आणि लेट सी ट्रेनचं टायमिंग आहे 3:30. इथं येऊन आधीच तुम्हाला यायला लागतं आणि इथं तुम्हाला कॅफेमध्ये बसायला लागतं आणि त्या कॅफेमध्ये बसूनच तुम्हाला इथं ट्रेन बघता येईल. अदरवाईज हे लोक तुम्हाला इथं थांबून देत नाहीत. सो इथे येऊन तुम्हाला थोडासा खर्च करायला लागेल. रेट्स व्हिएतनाम स्वस्त आहे असं काही नाही आहे. नो डाऊट करन्सीची व्हॅल्यू खूप जास्त होते. सो 1 डॉंग इज इक्वल्स टू 1 इंडियन रुपीज इज इक्वल्स टू 300 काहीतरी डॉंग्स. बट स्टील स्वस्त नाही आहे. म्हणजे आपल्याकडे जी 20 रुपीजला बॉटल मिळते पाण्याची इथं तुम्हाला 33 रुपीजला हाफ लिटर म्हणजे जवळपास 60+ तुम्हाला 1 लिटरसाठी द्यावं लागतं. म्हणजे स्वस्त नाही आहे बट करन्सीची व्हॅल्यू तशी आहे. सो दॅट्स वाय इट सीम्स टू बी अ सस्ता. बट असं काही नाही आहे. सो लेट्स सी.